गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. या पावन दिनानिमित्त सातपूर परिसरातील हृदयेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ आणि माजी नगरसेविका हेमलता कांडेकर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक 10 जुलै रोजी वैकुंठवासी परमपूज्य सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांच्या स्मृती प्रीत्यर्थ भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते हरिभक्त पारायण अक्षताताई कुमावत यांचे प्रेरणादायी आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले प्रवचन. त्यांनी गुरुतत्वाचे महत्व, आत्मिक शुद्धी आणि भक्ती मार्गाचे सारवर्ग विवेचन करत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जेत भासवून टाकले आहे. यानंतर हरिभक्त पारायण तुकाराम महाराज भुगे यांच्या कीर्तनाने संपूर्ण वातावरण हरिभक्तिमय झाले. कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभागी होत आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती केली. कीर्तनानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात भक्ती आणि उत्साहाने भरून गेला होता. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर, शोभाताई रानडे, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, भाजपचे पदाधिकारी प्रेम पाटील, पंढरीनाथ काकड, सागर जारे, सदाशिव साळंके, रत्नमाला जगताप, कल्पना पाटील, आशा बोराळे, तेजस्विनी जगताप, रंजना काकड, सरिता महाजन, स्नेहल गाडे यांच्यासह हृदयेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ हबब, वैष्णवी सोनवणे हबब, तेजस्विनी जगताप आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमलताताई कांडेकर व दिनकर दादा कांडेकर यांच्या पुढाकाराने वर्षभर अनेक आध्यात्मिक उपक्रम या मंदिरात राबवले जातात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन महोत्सव हा त्याच परंपरेतील एक भक्तिमय पर्व ठरला. या उपक्रमाचे समाजात आध्यात्मिक संस्कार रुजवण्याचे कार्य साधले असून परिसरातील भाविकांनी याचा भरभरून लाभ घेतला. एकं नित्यं विमलं जलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. दयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ती नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. सर्वप्रथम सर्व नागरिकांना सभा क्रमांक 9 मध्ये आपल्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देत. आज श्रमिक नगर येथील हृदयेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी वैकुंठवासी सच्चिदानंद भगवान बाबा यांच्या स्मरणार्थ, कारण ते आमच्या सगळ्यांचं दैवत होते, आमचे गुरु होते, त्या गुरुबद्दल श्रद्धा अर्पण करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी, ते जरी आज शरीररूपी आमच्यात नसतील परंतु त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांची विचारधारा ही आजही आमच्या सगळ्यांमध्ये तितक्याच प्रभावपणे आमच्या जीवनावर परिणामकारक असल्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम, या ठिकाणच्या आमच्या मोठ्या भगिनी माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर, तसंच हे हृदयेश्वर महादेव मंदिराचं जे विश्वस्त मंडळ आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. भगवान बाबांची देण आहे की प्रत्येक माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे, माणसाने माणुसकीमध्ये आपुलकी दाखवली पाहिजे. दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधा हे सांगणारे भगवान माऊली आमच्यासाठी श्रद्धेय होते आणि ते चिरंतर आमच्यात राहावे म्हणून हा सगळा उपक्रम दर एकादशीला या ठिकाणी, त्यांच्या महिन्याच्या एकादशीला त्यांच्या स्मरणार्थ 12 महिने कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणून सर्व गुरु हा कधीही विचारांना आत्मसात करायचा असतो. गुरु आपल्या अवतीभोवती विचारांना आपल्यावर प्रेरणा देत असतात. म्हणून त्या गुरुबद्दल हा छोटासा उपक्रम राबवून आम्ही या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा साजरी केलेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त हृदयेश्वर महादेव मंदिराच्या येथे
भगवान माऊलींच्या कृपेने आज हा कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांना सगळ्या भक्तांना प्रसाद म्हणून प्रसाद देण्यात आला आणि त्याच्यात आम्ही सगळ्या सेवेकरी लोकांनी एकदम छान कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि त्यांनी सगळ्या कीर्तनाचा लाभ पण घेतला आणि आमच्या महादेव मंदिराच्या पटांगणात खूप छान कीर्तन, भजन आणि प्रवचन हे तिन्ही आम्ही साजरा केले आणि खूप लोकांचा प्रतिसाद खूप मिळाला आणि त्याच्यामुळे सर्व भागवत भक्तांना आणि आमच्या भगवान माऊली मंडळाला मी खूप खूप धन्यवाद देते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या ह्या पावन पर्वतावर वैकुंठवासी सद्गुरुदेव श्री भगवान माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम गुरुपूजेचा ह्या महादेव मंदिर परिसरात सर्व भक्त परिवारांनी आयोजित केलेला आहे. भगवान माऊली आज जरी आपल्यात नाही आहे पण त्यांच्या विचारांनी जे प्रेरित होऊन त्यांनी जे विचार दिलेले सर्वांना त्या विचारांची एक ठेव आहे आमच्याकडं. हा बाबांनी जे विचार दाखवले त्या विचारांनी सर्वांनी चाललं पाहिजे आणि बाबांच्या विचारावरच आज सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत आणि हा उत्सव साजरा करत आहेत. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भगवान माऊलींचा हा महिन्याचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी मी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. भगवान माऊलींच्या रूपाने जे आशीर्वाद मिळाले सर्व भक्तांना ते खरंच पुण्यात्मे म्हणावे. भगवान माऊली जरी आज नाही आहे पण त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज सर्व जे भक्तगण आहेत जे मार्गक्रमण करतायत म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि भगवान माऊली यांच्या आशीर्वादाने कांडेकरताई आणि कांडेकर दादांनी आयोजक केले आजचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन केलं. भगवान माऊलींच्या आशीर्वादाने आज ते कीर्तन होते. कीर्तनकार घुगे महाराज यांच्या आज ते मार्गदर्शन करणार कीर्तनामध्ये आणि सगळ्या परिसरातल्या नागरिकांनी त्याचा लाभ घेऊ राहील. धन्यवाद. आज व्यास पौर्णिमा आणि आमचे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांची ही व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा इथे हृदयेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये आमच्या कांडेकरताईंनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरी केलेली आहे. आणि त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रथमतः प्रवचन झालं, त्यानंतर हरिपाठ झाला आणि हरिपाठानंतर आता मोठ्या संख्येने भाविक भक्त कीर्तनाचा पण लाभ घेत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये अन्नदानाचाही मोठ्या प्रमाणात अन्नदानही ठेवलेलं होतं. तसेच सद्गुरू भगवान माऊलींचा निर्वाण दिवस तर साजरा करतातच ताई, परंतु मागच्या वर्षी ताईंनी श्रीमद भागवत कथा या श्रीमद भागवत कथेचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलेलं होतं. आणि ताई या वर्षी सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये 11 तारखेला ताई श्रीमद भागवताचं आयोजन करणार आहे. आमच्या सद्गुरूंचं निर्वाण झालं आणि निर्वाण झाल्यानंतर प्रत्येक निर्वाण दिनी ताई या हृदयेश्वर मंदिरामध्ये निर्वाण दिवसाचा काय करतात कार्यक्रम ठेवत असतात. आणि तो ताईंनी एक पूर्ण वर्षभर करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे वर्षभर इथं या मंदिरामध्ये निर्वाण दिनानिमित्त सद्गुरूंच्या निर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम साजरे होतात. एवढंच नाही, निर्वाण दिनाच्या व्यतिरिक्त जे जे काही उत्सव इथं कार्यक्रम येतात ते सुद्धा आमच्या ताई साजरे करतात. आता त्या साजरे करतात म्हटल्यावर नुसतं साजरेच कार्यक्रमच ठेवत नाही तर स्वतः प्रत्यक्ष सुद्धा आमच्या कांडेकरताई तिथं हजर असतात. आणि त्यामुळे या कार्यक्रमाला शोभा हजर असतेच, परंतु अजूनच काय येते त्या कार्यक्रमाला शोभा येते आणि कार्यक्रम पण खूप छान पद्धतीने साजरे होतात तिथे. म्हणून आम्ही सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांचा जो सगळा साधक परिवार आहे आणि
त्यांच्या वतीने ताईंना खूप खूप धन्यवाद देतो, कारण ताईंच्या हातून अशीच म्हणजे आतापर्यंत ताईंच्या हातून खूप खूप सेवा झालेलीच आहे भगवंताची, हृदयेश्वर महादेव भगवंताची सुद्धा सेवा झालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या हातून अशीच सेवा घडो आणि सेवा घडण्यासाठी भगवंत त्यांना दीर्घायुष्य देव आणि चांगलं आरोग्य देव हीच भगवंताच्या चरणी विनंती. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर.